येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुकोबर आहे. संत महात्म्यांविषयी बोलत असताना म्हणतात आमचं येणं, संतांचं येणं मुळात या भूमंडळामध्ये दुसऱ्या तिसऱ्यासाठी नाही, उपकार करण्यासाठीच संत महात्मे येतात. उपकार हे सामान्य समजायचं कारण नाही. भगवत प्राप्तीच्या दृष्टिकोनातनं विचार केला संत महात्म्यांनी या भगवत प्राप्ती करता उपाय भरपूर सांगितलेले आहेत. देवाची प्राप्तीची ज्यांना ज्यांना आशा आहे तो खूप बरं आहे. आधी सर्वांना साजेल असा मार्ग दाखवावा. भगवत प्राप्ती करायची आहे तर साधा आणि सोपा सरळ उपाय तो खूप बऱ्याने सांगावं. काही करण्याची गरज नाही. देवाची प्राप्ती करायची एक साधना सुलभ आहे. भावेगा वेगीत शुद्ध करून या चित्त. अंतःकरणात भाव धरून भगवान परमात्म्याचं गीत म्हणजे भजन करणं. हा सगळ्यात सोपा मार्ग सांगितला. पण तुकोबराने पुढं आत टाकली शुद्ध करून या चित्त. अंतःकरण मात्र शुद्ध पाहिजे. पण काही व्यक्तीसमोर तुकोबराने पुढं आपलं गारानं मांडू लागले. तुकोबराय अहो साधं नामस्मरण करणं आम्हाला होईना. साधं मुखात नाम घ्यायचं म्हटलं तर अट्टाहास करावा लागतो. बाकीचं सोडा, आपण कीर्तनात असूनही आम्हाला भजन जमना. मग अंतःकरण शुद्ध करायचं मग देवाचं भजन करायचं. सोपी साधन नाही. काहीतरी आणखीन सुलभ सांगा जेणेकरून आम्हाला भगवंताविषयी प्रीती जडेल. यापेक्षा सोपी साधना आहे का? सोपी साधना से सांगत तो खूप बरं आहे. या सीमेला येताय, बाकी काही करू नका. पण एक करा, भगवत प्राप्ती करता निदान उपकार तरी करता येईल तर तो करा, सहज प्राप्ती होईल. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार, 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 थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, म्हणे फार, तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार का तुझं व्हावा हे देव. तरी हा सुलभ उपाव. इतकं उपकाराचं महत्व आहे. पण हे उपकार म्हणजे तरी काय? संत महात्मे उपकार करण्याकरता येतात समजलं. पण नेमका उपकार म्हणजे काय? उपकार या शब्दाचा अर्थ पाहिला तर दोन फोड याच्यात करता येतात. एक उप आणि कार. उप म्हणजे काय? कार म्हणजे काय? कार म्हणजे करणारा आणि उप म्हणजे जवळ. जवळ करणारा याला म्हणा उपकारी. उपकार म्हणजे दुसरं काही नाही. जवळ करणारा. आता कोणाजवळ करणारा? मी विषयांतर करत नाही. भगवंताजवळ जो करतो तो उपकारी. उपकार म्हणजे भगवंताच्या जवळ नेऊन ठेवणारा. भगवत प्राप्तीची आशा आहे त्यांना मार्ग दाखवणं, देवाच्या जवळ नेऊन ठेवणं ह्याला म्हणा उपकार. संत महात्म्यांचे हे उपकार अनेक स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतात. एका स्वरूपाचे महात्म्यांचे उपकार नाही. हे उपकार मदतीच्या स्वरूपात आहेत. मदतीच्या स्वरूपात म्हणजे हितात्मक दृष्टिकोनातून वाट दाखवणे ह्याला म्हणा मदत. हितात्मक दृष्टिकोनातून ज्यांना रस्ते विसरलेले आहेत, ज्यांना रस्ता माहिती नाही, अशांना रस्ता दाखवणे, वाट दाखवणे यानी हे हितात्मक दृष्टिकोनातनंच काम आहे. जे रस्ता विसरलेले आहेत त्यांना
मूळ रस्ता दाखवणे. आणि हे वाट दाखवणं हे सामान्य कार्य नाही. संत महात्म्यांनी आम्हाला वाटच दाखवले. कोणती वाट? जेणेकरून आमचं कृतकल्याण होईल, आत्मकल्याण साध्य होईल, अशाच वाटा संत महात्म्यांनी दाखवला. अशाच वाटा. या वाटेने जर गेला तर तुकोबारायची भाषा आहे, भगवंताची सहज भेट आपल्याला घडेल. पांडुरंग भेटे भरवसेने भरवसा तुकोबाराय देतात. का? ही वाट, या वाटेला जावा, निश्चित भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वाट दाखवणं सामान्य कार्य नाही बरं. तुकोबाराय नुसते संत महात्मे नुसते लांबून दाखवण्याचं काम करत नाही बरं. म्हणजे फक्त आपलं जसं व्यवहारात एखादा पत्ता विचारायला आला, रस्ता विचारायला आला, तर आपण सांगतो पण हातवारे करून, इकडून जावा, तिकडं वळा, तिकडून इकडं वळा. संत महात्मे नुसते अशा वाटा दाखवण्याचं काम करत नाही. संत महात्म्यांचं जे काम आहे ते आपल्या हाताला धरून निजधामापर्यंत पोहोचवण्याचं. तोपर्यंत संत महात्मे सोडत नाही. हाती धरून या पाववेल घरापर्यंत संत महात्मे सोडवत नाहीत. बर, हे वाट दाखवणं म्हणजे सामान्य समजायचं कारण नाही. हे वाट दाखवणे म्हणजे पुण्यात्मकच काम आहे. यातून पुण्यच आपल्या पदरी पडणार आहे. आणि एवढं पुण्य पदरी पडणार आहे की ते न मोजण्याजोग आहे, न मोजण्याजोग. पुण्याचा पार मोजता येत नाही, एवढं पुण्य भेटतं. वाट दाखवणं, मदत करणं, आपल्याबरोबर पंढरपुरापर्यंत नेणं, हे कृतकल्याणाकरता बरं का. संत महात्मे हे कृतकल्याणाचीच वाट दाखवतात किंवा आपल्याबरोबर नेतात. संत महात्म्यांनी कल्याण करून दाखवावं, वाट दाखवावी आणि आपण वाट लावावी. आपल्याकडं ते काम आहे. संत महात्म्यांकडं वाट दाखवण्याचं, आपल्याकडं वाट लावण्याचं. आम्ही एखाद्याला बरोबर जरी आमच्या पंढरीला नेला, संत महात्म्यांचा नेण्याचा उद्देश आणि आमच्या बरोबर कोणाला नेण्याचा उद्देश, त्याचं कृतकल्याण व्हावं किंवा त्यानं पंढरी बघावं हा आमचा उद्देश नसतो. तिथं गेल्यानंतर आमची बोजा कुणीतरी घ्यावा डोक्यावर म्हणून आम्ही बरोबर नेतो, दुसरं तिसरं नाही. संत महात्म्यांचं ते कार्य नाही. तुकोबारायांनी, आदी महात्म्यांनी मदत करावी म्हणजे वाट दाखवावी. तुकोबारायची भाषा आहे, ही जर वाट दाखवली तर होती उपकार अगणित. अगणित उपकार होतात, अगणित. असं मदत दाखवून, वाट दाखवून संत महात्म्यांनी उपकार करावे किंवा दया करणं हेही उपकारच आहे बरं. संत महात्म्यांच्या अंगी आपल्याविषयी दया आहे. दया म्हणजे काय? दुःख पाहून, आपली अवस्था पाहून, त्या आपल्या अवस्थेकडं बघून अंतःकरणात कळवळा निर्माण होणं, अंतःकरणात आपल्याविषयी कीव निर्माण होणं आणि दुःख निवृत्ती करता प्रयत्न करणं, ह्याचं नाव दया. दया म्हणजे काय? दुःखातून निवृत्ती करणं. आपण ज्या अवस्थेत आहोत ती अवस्था संत महात्म्यांना पाहवत नाही. संत महात्म्यांच्या अंगी त्याविषयी आत्यंतिक कळवळा आपल्याविषयी. आपण जर अधोगतीला जात असू तर आपली अधोगती संत महात्मे पाहू शकत नाही. आपण अधोगतीला चाललो आहोत, तुकोबारायची भाषा आहे, हे संत महात्म्यांनी जर पाहिलं तर त्यांच्या अंतःकरणात आपल्याविषयी कळवळ्याचीच भावना येते. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कारण त्यांचा वृत्तीच हे कळवळा करण्याची. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. आपण दुःखात आहोत म्हणजे काय वैशिष्ट्य? असं संत महात्म्यांना आपल्याविषयी दया येते. त्याचं कारण असं, आपण एवढ्या हीन आहोत की आपण दुःखात आहोत हे सुद्धा आम्हाला समजत नाही. एखादं श्वान, एखादं कुत्र एका ठिकाणी कडला जर हाड चगळत बसलं, चगळता चगळता तेच हाड जो तो चगळत असतो त्याच्यात दाढत शिरतं.
त्या दाढात शिरल्यामुळं तिथून रक्तस्राव होतो. आता रक्तस्राव झाल्याबरोबर त्याला त्याचा आनंद झालं पाहिजे का दुःख झालं पाहिजे? पण त्याला त्याचं दुःख होत नाही, त्याला अधिक अधिक आनंद वाटत राहतो. का? त्याला वाटतं ज्या आपण हाड चघळत आहोत, एवढा हाड चघळत आहोत की आता त्यातूनच गोड गोड रक्त येत आहे, म्हणून ते अधिक अधिक चघळत जातं आणि अधिक अधिक दुःख करून घेतं. पण त्या दुःखाची जाणीव त्याला होत नाही. ते कुत्र म्हणजेच आपण आहेत. आपण ही अशाच विषयाच्या चघळत बसलेलो आहोत. दुःख जरी आलं तरी आम्हाला सुखाचाच भास होतो, त्यामुळं अधिक अधिक दुःखात आम्ही खिचत जातो. संत महात्म्यांना हे पाहवत नाही. विषयात गुंतलेलो आपण, विषयातीत आपली अवस्था असली तर महात्म्यांना हे आपलं दुःख पाहणार नाही. आपली अवस्था तीच आहे, आपली अवस्था वेगळी नाही. आपण आत्यंतिक विषयात पडलेलो आहे. एवढा गोंधळ आपल्या अंतःकरणात आहे. विषय ओढी बुलले जीव, विषय ओढी बुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील किव, आता याची कोण करील किव, आता याची कोण करीला किव, आता याची कोण करीला किव. नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव. पावने ठाव नरदेह, पावने ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह. हे विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले जीवा. आता याचे कोण करील किव, आता याचे कोण करील किव, आता याची कोण करेला केवा, आता या कोण करीला केवा. नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव. पाहुनी ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. पाहुनी ठाव नरदेह, पाहुनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. नरदेह प्राप्त होऊ नये. आपण जर परमार्थात नसो, विषयासक्त झालेलो असो, तर ही अवस्था संत महात्म्यांना पाहवत नाही. आणि आपल्याला मार्ग दाखवण्याकरता ते संत महात्मे दया दाखवतात. म्हणजे दुःख निवृत्ती करता ज्यांच्या आपण दरबारात आहोत ज्ञानोबारायांचा, त्यांचं अवतार कार्य जरी पाहिलं तरी ज्ञानोबाराय आले कोणाकरता? ज्ञानोबाराय करता नाही, ज्ञानोबाराय आले केवळ आपल्या करता.
आपल्याला कीर्तनाचा जोडी लागावी, आपल्या अंतःकरणात परमार्थाची रुची प्रकट व्हावी, याकरता ज्ञानोबारायांनी या भूलोकात येणं केलं. आणि सामान्यांकरता नाही, जे श्रेष्ठ त्यांना तर मार्ग आहेच, पण जे पापी यातले पापीत, एवढं पाप त्यांच्या माथ्यावर आहे की पृथ्वी माताही त्यांचं ओझ सहन करू शकत नाही. असे पापी म्हणजे माणूस पापी आहे का नाही ओळखायचा कसा? का जन्मतात त्याच्या कपाळावर लिहिलंय का मी पापी आहे, मी पुण्यवान आहे? मग पापी कोण आहे हे ओळखावा कसा? पृथ्वी माता आपलं अंतःकरण ब्रह्मदेवासमोर व्यक्त करते की मला भार कोणाचा आहे? मला भार हा समुद्राचा नाही, मला भार ज्या बिल्डिंग आहेत, घरं आहेत, त्यांचा भार नाही. मग नेमका भार कुणाचा आहे? पृथ्वी माता ब्रह्मदेवाला म्हणते, देवा, ज्यांना परमार्थाचीच रुची नाही अशांचा मला भार आहे. ज्याशी नावडे विठ्ठल विरू त्याचा भार मज होय थोर. देवा सांगे वसुंधरा मी न भे सप्तसागरा, सागर जंग मादी सारा नये भार तयाचा. मग भार कुणाचा आहे? अशा पापी लोकांचा, ज्यांना परमार्थच माहिती नाही, नवे नवे नाम ज्यांच्या मुखात येत नाही. तो खूप बरा, हीच सोपी व्याख्या जो पापी आहे म्हणावा कसा, ओळखावा कसा, तो खूप बरा सोप्या भाषेत आपल्या समोर मांडतात. काही नित्य नेमावीन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ त्याचा होय भूमी भार. पूर्ण अभंग तुकोबरांचा पाहून घ्या. कुणाचा भार नेमकं पृथ्वी मातेला होतो तो खूप बरं आहे. सुंदर चिंतन करतात. आणि अशा अधमातल्या अधम लोकांच्या उद्धाराकरता महात्मे या भूमंडळात येतात. ज्यांचा भार पृथ्वी मातेला सहन होत नाही, हे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची भाषा आहे. बरं, समाधी प्रकरणामध्ये ज्ञानोबराय अवतीर्ण का व्हावे हे भगवान परमात्मा सकल संत महात्म्यांना सांगावं. हे चौघे जण अवतीर्ण झाले कोणा करता? त्यांच्या करता नाही, मग सकळ जगा करता. जे मनुष्य गण प्राणे, जे मनुष्य गण प्राणे, जे मनुष्य गण प्राणे, जे मनुष्य गण प्राणे, ज्याचा भार नसाहे मेदने, ज्याचा भार नसाहे मेदने, ज्याचा भार नसाहे मेदने, ज्याचा भार नसाहे मेदने, मग यही अवतार घेऊ जगतारिले कीर्तने, मग यही अवतार घेतो जगतारिले कीर्तने. जे मनुष्य जन प्राणे, मनुष्य जन प्राणे, मनुष्य जन प्राणे, ज्याचा भार नसाहे मेदने, ज्याचा भार नसाहे मेदने, ज्याचा भार नसाहे मेदने, मग यही अवतार घेऊ जगतारिले कीर्तने, अवतार घेऊ जगतारिले कीर्तने. ज्याचा भार पृथ्वी मातेलाही सहन होत नाही अशा अधप पापियांकरता ज्ञानोबराय अवतीर्ण व्हावे. का? अंतःकरणात त्यांच्या दया आहे, दुःखातून निवृत्ती करावी. हे अंतःकरणात येणारी काकुलती
या दया स्वरूपात देखील महात्म्यांचे अगण्य आपल्यावर उपकार आहेत. आपल्याकरताच येणं म्हणजे हे उपकारच त्यांचे आहेत. आणि आणखीन एक उपकाराचं स्वरूप म्हणजे कृपा. नुसती दया आहे म्हणून नाही. संत महात्मे हे कृपाही करतात. कृपा करणं म्हणजे काय? दया वेगळी आणि कृपा वेगळी. दया म्हणजे निवृत्ती, दुःखाची निवृत्ती करणं, आणि कृपा म्हणजे आपल्यासारखंच आनंदमयी स्वरूप करणं. आपल्यासारखंच करणं म्हणजे भगवंताच्यात आणि त्याच्यात भेद न ठेवणं, कृपापात्र त्यांच्या करून ठेवणं. संत महात्म्यांची ही ख्याती आहे. संत महात्मे अधिकाराचा किंवा पापी आहे, दुर्जन आहे, सज्जन आहे याचा विचार करत नाहीत. ज्यांच्यावर कृपा करायची आहे असे मनुष्य संत महात्मे सहज त्याच्यावर कृपा करतात. आणि संत महात्म्यांचं वैशिष्ट्य असं की संत महात्मे कृपा केल्यानंतर वास्तविक आनंद कुणाला व्हायला हवा? हा कृपा ज्याच्यावर झाली आहे, भगवत प्राप्ती प्राप्त जो झाला आहे त्याला आनंद जास्तीचा व्हायला पाहिजे. पण संत महात्म्यांबाबतीत उलट होतं. ज्याच्यावर कृपा केली आहे त्याच्यापेक्षा संत महात्मे आनंदित असतात. बरं, म्हणजे थोडक्यात एखादी आई आणि मुलगा आहे. मुलगा समाधानी वृत्तीनं जर झोपला तर त्याला झोपलेला पाहून त्या मुलापेक्षा आनंद त्याच्या जास्त आईला होतो. का? त्या चेहऱ्यावर ते प्रकटन सरळ सरळ दिसतं. तसं संत महात्म्यांचं आहे. संत महात्म्यांना आपण उद्धरित झालो, आपण कृपापात्र झालो तर याचा आनंद आपल्यापेक्षा संत महात्म्यांना आहे. म्हणून तुकोबराय संत महात्म्यांना कृपावंत म्हणतात. ते उगीचच नाही. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. संत महात्मे हे कृपावंत आहेत. कृपेच्या दृष्टिकोनातूनही संत महात्म्यांचे उपकार आहेत. अशा अनेक स्वरूपाचे महात्म्यांचे असणारे उपकार तुकोबराय त्यातच स्मरण करून देतात. स्मरण करून देण्याचं कारण असं, दोन प्रकारचे वृत्तीचे मनुष्य आहेत. पहिली वृत्ती अशी आहे, जे उपकार केलेल्याचे स्मरण ठेवत नाहीत त्याला शास्त्र कृतज्ञ असं म्हणतं. जे उपकाराचे स्मरण ठेवणारा नाही, कुणावर उपकार केले, काही मदत केली, कृपा केली, दया केली, कोणत्याही स्वरूपात असू द्या, पण त्या उपकाराची जाण न ठेवणारा कृतज्ञ. तुकोबराय आपल्याला कृतज्ञतेची जाणीव करून देतात. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण ठेवणारा. वृत्ती हे जाण ठेवणारे असावे. तुकोबराय संत महात्म्यांचे उपकार स्मरण करून देत असताना तुकोबराय आपल्यालाही जाणीव करून देतात की महात्म्यांचे उपकार आपल्यावर अगण्य आहेत. त्यांच्या उपकाराची आपण जाणीव ठेवलं पाहिजे. कृतज्ञ आपण त्यांच्याविषयी असलं पाहिजे. पण हेच उपकार संत महात्म्यांचे जे आपल्यावर आहेत ते जेव्हा सांगायची वेळ आली तेव्हा मात्र तुकोबरायची सभाषा आहे. संत महात्म्यांचे उपकार हे सांगता न येण्यासारखे आहेत. हे सोपे नाहीत. हे सांगणं म्हणजे शब्दाला विराम आहे. आणि जर सांगायचा प्रयत्न केला तर तुकोबरायची भाषा आहे, हे सांगण्याच्या पलीकडचे असल्यामुळे सांगताच येणार नाही. काय सांगू आता, काय सांगू आता,
काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार हे मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई काय द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी व्हावे उतरा हे मग निरंतर जागविते मग निरंतर जागविते काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे व्हावे उतरावे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे व्हावे उतरावे काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार हे मज निरंतर मज मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे काय द्यावे त्याचे व्हावे उतराये माझा निरंतर माझा निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे